असे काही प्रकरण होते, त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले. माननीय विखे पाटीलजी सुद्धा माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप वेळ चर्चा केली. मी त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या 14ही समस्याची बैठक माझ्या दालनात लावणार आहे. केव्हा ही भेट झाली, किती वाजता झाली? कारण वेगवेगळे तर्कवितर्क, रात्री उशिरा पण भेट झाली असं म्हटलं जात आहे. आणि काल राजकीय साडे काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर, अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते. ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ विकासाची चर्चा झाली. जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14 मुद्दे हे महत्त्वाचे होते. मी ते मार्गी लावणार आहे. बावनकुळे साहेब, आपला इतका राजकीय अनुभव आहे, आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं काय भविष्य आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा भी नहीं है. सर, हिंदी में बताइए, जयंत पाटिल के साथ आपकी मुलाकात हुई है, कल रात को लंबी बातचीत हुई ऐसे भी बताया जा रहा है. देखिए, जयंतराव पाटिल जी जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी के पार्टी के अध्यक्ष है, वो कल रात को 8:30-9 बजे मेरा समय लेकर आए थे. माननीय विखे पाटिल जी, मैं साथ में हमने बैठकर जो उनके विधानसभा में और उनके जिले में, सांगली जिले में 14-15 समस्या है, जिसमें कुछ शासकीय बैठक की जरूरत है, कुछ डेवलपमेंट के वर्क से जो मेरे रेवेन्यू डिपार्टमेंट के अंडर आते हैं. तो मुझे लगता है कि वो सारे काम मैंने कहा है उनको कि अधिवेशन में पूरा करेंगे और पूरी विकास के काम पे चर्चा हुई, कोई भी पॉलिटिकल चर्चा नहीं हुई. मला काल रात्री समजलं, आज सकाळी मी ते बघितलं आहे. आमचे काही महसुली उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते. तो रिसॉर्ट अनधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे. जिल्हाधिकाऱ्याला मी संपूर्ण माहिती मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई आम्ही करणार आहोत. सर, ॲग्रीस्टेक एक योजना महसूल विभागाचे कर्मचारी पण काम करतात, मात्र अनेक ठिकाणी ग्रामविकासाचे विभागाचे कर्मचारी आणि महसुली कर्मचारी समन्वय होत नाहीये. वर्ध्यामध्ये तर काम बंद आंदोलन तलाठ्याने सुरू केलेलं आहे. समन्वयाने करायचा आहे, ग्रामविकास आणि महसूलने करायचा आहे. ॲग्रीस्टॅक म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक कोड द्यायचा आहे, जे त्यांना बारकोड मिळणार आहे. त्या कोडवर त्यांना संपूर्ण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना त्या ठिकाणी शेतकऱ्याला ऑनलाईन मिळणार आहेत. त्यामुळे ॲग्रीस्टॅक यावर संपूर्ण त्यांची माहिती असणाऱ्या शेतकऱ्याची आणि अत्यंत महत्त्वाचा उपक्रम केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा आहे. जर काही लोकांनी काम बंद आंदोलन केलं असेल तर ते मी तपासेल, पण या राज्यातल्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकमध्ये आणणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तलाठ्यांचं म्हणणं आहे की